हॅलो स्टुडंट, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधलं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट सम फंक्शन बघतो आहे आणि त्यातली एक्झरसाइज आपली 1.1 चाललेली आहे. या एक्झरसाइजमधले क्वेश्चन नंबर 1 आणि 2 आपण कंप्लीट केले. क्वेश्चन नंबर 2 मधले काही एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्क म्हणून दिलेले आहेत, ते तुम्ही सॉल्व करायचे आणि मला सेंड करायचे. हा आहे क्वेश्चन नंबर 3. सेम क्वेश्चन आहे, डिफरन्शिएट फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. फरक एवढाच आहे की आतापर्यंतच्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट कंपोजिट फंक्शन होतं. म्हणजेच प्रत्येक व्हॅल्यू कशी दिलेली होती, y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ फाय ऑफ, म्हणजे डायरेक्ट कंपोजिट फंक्शनच्याच फॉर्ममध्ये ती टर्म दिलेली होती. आता फरक असा आहे की जी व्हॅल्यू दिली जाईल ती एक फंक्शन कंपोजिट प्लस मायनस मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन अशा फॉर्ममध्ये परत एक फंक्शन कंपोजिट असेल. म्हणजेच इथे अजून दुसरी टर्म असेल जी ऑफ फाय ऑफ एक्स. कुठलंही फंक्शन एक कंपोजिट फंक्शन मध्ये प्लस मायनस मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये दुसरे एक फंक्शन असेल, तेही कंपोजिट फंक्शन असेल. अशा केसेसमध्ये ज्यावेळेस कंपोजिट फंक्शनचा अल्जेब्राइक फॉर्म आपल्याला यूज करावं लागतं, तेव्हा डेरिव्हेटिव्हचे जे आपण थेरम 11वीमध्ये बघितले होते, यू प्लस व्ही, यू मायनस व्ही, यू इंटू व्ही आणि यू अपॉन व्ही, अशा बेसिक थेरमचा पहिल्यांदा वापर करायचा आणि नंतर जे काही कंपोजिट फंक्शन आहे ते सॉल्व करायचं. त्यातलंच हे पहिलं एक्झाम्पल आहे. फंक्शन जे गिवन आहे ते आपण बायने इंडिकेट करूया इथे. हे जे फंक्शन आहे ते जर नीट ऑब्झर्व केलं तर एक टर्म कंपोजिट फंक्शनच्या फॉर्ममध्ये आहे, कारण फंक्शन क्यूब अशा फॉर्ममध्ये आहे, प्लस दुसरं एक फंक्शन आहे जे रेस टू पॉवर 4च्या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे हे कंपोजिट फंक्शन आहे आणि दुसरं पण कंपोजिट फंक्शन आहे, मध्ये प्लस साईन. याचा अर्थ ह्याला डिफरन्शिएट करताना पहिल्यांदा पहिला फॉर्म्युला जो येईल तो यू प्लस व्हीचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानुसार डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा पहिल्या फॉर्म्युल्याचा यूज करून आणि नंतर कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा जो फॉर्म आहे तो यूज करायचा. जसं हे फंक्शन आता आपण डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, सो डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन आहे तसं मी लिहून काढलं, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, हा आपण बेसिक फॉर्म्युला जो आहे तो यूज केलेला आहे डेरिव्हेटिव्हचा यू प्लस व्हीचा. आता त्यातल्या ज्या आतल्या फंक्शन व्हॅल्यू आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण कंपोजिट फंक्शनचा जसा घेतो तसाच घ्यायचा. याची पॉवर रेस टू 3 आहे, याचा अर्थ एफ ऑफ एक्स रेस टू एनचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा. टर्म इन 3x² प्लस 4x प्लस 1 रेस टू पॉवर येईल आता 1नी कमी म्हणजे 2च्या फॉर्ममध्ये इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आतल्या फंक्शनचा आता डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करायचा आहे x² प्लस 4x प्लस 1च्या फॉर्ममध्ये. सेम प्रोसिजर सेकंड टर्मसाठी सुद्धा आपल्याला कंप्लीट करायचे. व्हॅल्यू याची आहे 4x³ मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट रेस टू 3, 1नी पॉवर ती कमी झाली, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो डी बाय डी एक्स ऑफ फंक्शन इज x³ मायनस 5x मायनस 2. हे जे फंक्शन आहे त्याचे डेरिव्हेटिव्ह आता कन्सिडर होतील. अदर ज्या सगळ्या टर्म्स आहेत त्या आपण ॲज इट इज घेणार आहोत. ही जी व्हॅल्यू आहे ती ते कम्प्लीट करूया डेरिव्हेटिव्ह घेऊन. सो ह्या टर्मचा आणि शेवटच्या टर्मचाच फक्त डेरिव्हेटिव्ह कन्सिडर होईल, अदर सर्व टर्म्स ॲज इट इज. इंटू x² डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आपल्याला डायरेक्ट आहे 2x प्लस 4 कॉन्स्टंट आहे, कोइफिशियंट आहे, तो कोइफिशियंट ॲज इट इज येईल. फक्त एक्सचा जो डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे तो यूज करायचा विच इज 1. हा 1 नाही लिहिला तरी चालतं, फक्त ब्रॅकेट क्लोज करायचं, कारण 1चा डेरिव्हेटिव्ह नंतर 0 येणार आहे. 0 नाही लिहिलं तरी चालेल. प्लस सेकंड x³ मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट क्यूब इंटू आता परत एकदा x रेस टू nचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला घ्यायचा. टर्म व्हॅल्यू आहे 3x² मायनस 5 कोइफिशियंट आहे ॲज इट इज. एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला व्हॅल्यू आहे 1 मायनस ही जी टर्म आहे ती 0ने इंडिकेट करायची. ही जी टर्म आहे तीच आपली फायनल व्हॅल्यू असेल, फक्त टर्म रिराईट नीट लिहून घ्यायची, बाकी काहीच करायचं नाही. टर्म रिराईट करूया
ही जी टर्म आहे ती छोटी आहे, त्यामुळे आपण पुढे लिहूया. त्याच्या अगोदर 3 + 4 इंटू x² + 4x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ही टर्म जी आहे ती पण मी इथे लिहून घेईन. 4 इंटू 3x² - 5 इंटू x³ - 5x - 2 ब्रॅकेट क्यूब आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल डेरिव्हेटिव्हचं. तुम्हाला लक्षात येईल. दुसरा क्वेश्चन आणि तिसऱ्या क्वेश्चनमध्ये बेसिक काय फरक आहे. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपण डायरेक्ट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह जे आहेत ते कंपोजिट फंक्शनचे घेतले होते. इथे या क्वेश्चनमध्ये एकतर दोन फंक्शन ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन अशा फॉर्ममध्ये असेल. म्हणजे बेसिक पहिल्यांदा आपल्याला यू व्ही चा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा आहे. ते वेगवेगळे जे फॉर्म्युले आहेत 4 आपल्याकडे त्याचाच पहिल्यांदा यूज होईल आणि नंतर जे काही कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्हज असतात आपले रेग्युलर वेनी त्या पद्धतीने आपण ते घ्यायचं आहे. हे पहिलं एक्झाम्पल झालं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. पुढची टर्म आहे एक मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मधलं एक्झाम्पल आहे. 1 + 4x ब्रॅकेट रेज टू 5 इंटू दुसरं फंक्शन दिलं आहे 3 + x - x² रेज टू 8. आता दोन फंक्शन दिलेले इथे आणि दोन्ही फंक्शन मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये. याचा अर्थ u इंटू व्हीचा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो सुरुवातीला यूज करायचा. फॉर्म्युला म्हणत जायचं आणि टर्म्स मात्र ज्या गिवन आहेत त्या घ्यायच्या. u इंटू व्हीचा फॉर्म्युला आपला पार्ट आहे तो म्हणायचा, टर्म्स मात्र ह्या घ्यायच्या. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy/dx. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड plus second as it is. So second as it is, derivative of first dy/dx of 1 + 4x ब्रॅकेट रेज टू 5. ह्या टर्मचा आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायच्या. ह्याच व्हॅल्यू फक्त डिफरन्शिएट होतील. अदर ज्या सगळ्या टर्म्स आहेत त्या ॲज इट इज लिहून काढूया. x⁵ इंटू x⁻n चा फॉर्म्युला मी मुद्दामून x नंतर बॉक्स ब्रॅकेट घातला कारण नंतर सुद्धा आपल्याला डिफरन्शिएट करायचं त्या फंक्शनला. म्हणूनच ज्या ब्रॅकेट व्हॅल्यूज आहेत त्या नीट बघायच्या आणि त्या पद्धतीनेच इंटरप्रेट करायचे टर्म. जर तुम्ही ब्रॅकेट व्यवस्थित घातलं नाही तर टर्म्स व्यवस्थित लक्षात येत नाही आणि पर्यायाने आपला आन्सर पण चुकतं. म्हणूनच इथे आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे f(x⁻n) चा फंक्शन रेज टू n चा जो फॉर्म्युला आहे तो यूज होईल. 8 इंटू 3 + x - x² रेज टू पॉवर येईल 8 ने कमी 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो कन्सिडर होईल 3 + x - x². हा इथे बॉक्स ब्रॅकेट मी इथे कंप्लीट केला. आता सेकंड टर्मसाठी सेकंड टर्म मधली पहिली व्हॅल्यू ॲज इट इज आहे ती घेऊया रेज टू पॉवर 8 ॲज इट इज. आता परत एकदा मी बॉक्स ब्रॅकेट घाले. सेम फॉर्म्युला फंक्शन रेज टू n चा फॉर्म्युला जो आहे तो घ्यायचा 5 इंटू 1 + 4x रेज टू पॉवर 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शन इज 1 + 4x. हाच फंक्शनचा आता डेरिव्हेटिव्ह ज्या टर्मचे डेरिव्हेटिव्ह आहेत त्याच टर्मचे डेरिव्हेटिव्ह होईल. अदर सर्व टर्म्स ज्या आहेत त्या ॲज इट इज लिहून काढायच्या. व्हॅल्यू रिराईट होईल 1 + 4x ब्रॅकेट रेज टू 5 इंटू 8 इंटू 3 + x - x² रेज टू 7. आता आतल्या फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 1 बाय 1 घ्यायचा. सो पहिली टर्म कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. तो लिहा अगर न लिहा पण दुसरी टर्म मात्र आपल्याला आता कॅल्क्युलेट करावं लागेल. लिहिलं तरी चालेल. याची व्हॅल्यू 0 प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह विच इज 1 मायनस x² चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सो विच इज 2x. हा डेरिव्हेटिव्ह इथे कम्प्लीट होईल. जसं याचं केलंय तसंच खालच्या फंक्शनचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. अदर टर्म्स ज्या आहेत त्या मी लिहून काढते आहे तशा. 5 1 + 4x रेज टू 4 इंटू आता ही जी टर्म आहे त्याला डिफरन्शिएट करूया. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 4 कोएफिशियंट आहे कोएफिशियंट ॲज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 1.
त्यामुळे ती ब्रॅकेट व्हॅल्यू आहे ती मी कम्प्लीट केली. 0 + 4 व्हॅल्यू 4 आणि हा जो 4 आहे तो ह्याला मल्टिप्लाय होईल. सो 4 × 5 टर्म जी आहे ती आपण लिहूया. सिमिलर वेनी इथे ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट नाही होणार. 1 - 2x जे आहे ते आहे तसंच राहील. ही टर्म आहे तशी लिहून काढायची. 1 + 4x raised to 5 into 8 into 3 plus x minus x square raised to 7 into 1 - 2x. ही आहे तशी मी लिहून काढली. आता सेकंड जी टर्म आहे ती आहे 3 plus x minus x square raised to 8 into हा जो मल्टिप्लिकेशनचा फॉर्म आहे तो घ्या. सो इट इज 21 plus 4x raised to 4 आणि हेच फायनल आन्सर असेल. गिवन फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आपल्याला यावेळी मिळेल. इथे मल्टिप्लिकेशन होतं म्हणून मल्टिप्लिकेशनचा u × v चा पहिला फॉर्म्युला घेतला. नंतर आपण कंपोजिट फंक्शन जसं सॉल्व करतो त्याच वेळी ही टर्म सॉल्व केलेली आहे. हे जे दोन एक्झाम्पल होते प्लसचा आणि मल्टिप्लिकेशनचे हे अल्जेब्राइक फॉर्म मधले टर्म्स होत्या. आता थोड्याशा मिक्स फॉर्म मधल्या टर्म्स बघूया. म्हणजे काही टर्म्स अल्जेब्रा असेल, ट्रिग्नोमेट्री असेल, असं मिक्स लॉगॅरिथम, एक्सपोनेन्शियल असं जे मिक्स फॉर्म आहे त्यातले काही एक्झाम्पल्स घेऊया. सो नेक्स्ट एक्झाम्पल term here of 1 plus sin square x raised to 2 into 1 plus cos square x raised to 3. आता याचं मल्टिप्लिकेशनचं दोन फंक्शनचा फॉर्म आहे. दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन आहे याचा अर्थ u × v चा पहिल्यांदा फॉर्म्युला येईल आणि नंतर त्या फंक्शनच्या आतले जे आहे डेरिव्हेटिव्ह फॉर्म ते कन्सिडर करायचे. सो u × v चा फॉर्म्युला घेऊया. पहिल्यांदा फॉर्म्युला म्हणायचा आणि डेरिव्हेटिव्ह घेत जायचं. फॉर्म्युला फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड plus second as it is derivative of first. So first sin square x bracket square. आता ही जी टर्म आहे डेरिव्हेटिव्हची ती फंक्शन रेज टू 3 आहे आणि इथे फंक्शन रेज टू 2 आहे. म्हणजेच फंक्शन रेज टू n चा पहिल्यांदा फॉर्म्युला यूज होईल. नंतर आपले जे फंक्शन्स आहेत त्याचा डेरिव्हेटिव्ह करायचा. ज्या टर्म्स ॲज इट इज आहेत त्या ॲज इट इज घ्यायच्या. ज्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याच टर्मसाठी आपण फॉर्म्युला यूज करूया. सो क्यूबसाठी फॉर्म्युला येईल 3 फंक्शन रेज टू 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो आतल्या फंक्शनची व्हॅल्यू सो dy ऑफ 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ही झाली पहिली टर्म कंप्लीट. आता सेकंड टर्म ह्या टर्मसाठी ॲज इट इज जी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज इथे मी प्लस साइन लिहिते. 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब इंटू स्क्वेअरसाठी डेरिव्हेटिव्ह सुरुवातीला येईल आणि नंतर फंक्शनचा. सो स्क्वेअरसाठी डेरिव्हेटिव्ह घ्या 2 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स रेज टू पॉवर इथे 1 लिहिली काय आणि नाही लिहिली काय सेम होईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन सो dy ऑफ आतलं जे फंक्शन आहे ते घ्या 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि ही टर्म इथे कंप्लीट होईल. आता ज्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आहेत त्याच फंक्शनचे काढायचे. अदर ज्या टर्म्स आहेत त्या ॲज इट इज लिहून काढूया. सो ॲज इट इज व्हॅल्यू ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 3 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स इंटू आता डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट होईल. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 टर्म येईल 0. नंतर इथे कॉस स्क्वेअर एक्स आहे. सिंगल कॉस असता तर आपण डायरेक्ट त्याचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर केला असता. पण टर्म आहे कॉस स्क्वेअर म्हणून स्क्वेअरसाठी डेरिव्हेटिव्ह अगोदर घ्यायचा. स्क्वेअरसाठी डेरिव्हेटिव्हचा फंक्शन रेज टू n चा तोच फॉर्म्युला. स्क्वेअरसाठी डेरिव्हेटिव्ह 2 कॉस एक्स आणि आता डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन फंक्शन इज कॉस एक्स. सो कालचे जे आपल्या
प्रॉब्लेम्स होते ते कालचे प्रॉब्लेम्स जर नीट बघितले तुम्ही तर लक्षात येईल तुम्हाला, जेव्हा ट्रिग्नॉमेट्रीमध्ये पॉवर्स असतात वेगवेगळ्या तेव्हा त्या पॉवरसाठी सुरुवातीला डिफरन्शिएट करून घ्यायचं फंक्शन आणि नंतर आतली जी फंक्शनची व्हॅल्यू असेल किंवा ट्रिग्नॉमेट्री जी असेल ती कॅल्क्युलेट करायची. सिमिलर व्हॅल्यू इथे पॉवरसाठी पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि नंतर जी ट्रिग्नॉमेट्रिक व्हॅल्यू आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह. सेम प्रोसिजर सेकंड टर्मसाठी सुद्धा होईल. 1 plus cos square x raised to 3 2 into 1 plus sin square x as it is into 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 पॉवर साठी डेरिव्हेटिव्ह सो 2 sin x into डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. आता जी व्हॅल्यू आहे तिचंच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे फक्त डेरिव्हेटिव्ह आपल्याला हा जो कॉस आहे आणि हा जो साइन आहे तेवढ्याच टर्मसाठी डेरिव्हेटिव्ह घ्यायच्या. अदर सर्व ज्या टर्म्स आहेत त्या ॲज इट इज लिहूया. हे वरचं मी जरा थोडं सो टर्मची व्हॅल्यू होईल dy by dx is equal to 1 plus sin square x bracket square into 3 1 plus cos square x into this term 2 cos x into cos चा आता डेरिव्हेटिव्ह कन्सिडर होईल जी मायनस sin x. मायनस साइन असल्यामुळे मी कंपल्सरी ब्रॅकेट टाकून घेतला साइन्स व्यवस्थित इंटरप्रिट करायच्या. नेक्स्ट टर्म प्लस व्हॅल्यू ही येईल 1 प्लस cos स्क्वेअर x ब्रॅकेट क्यूब इंटू 2 1 प्लस sin स्क्वेअर x. इथे स्क्वेअर लिहायचा राहिलेला आहे, इथे स्क्वेअर आहे टर्म, ही स्क्वेअर आहे आणि ही पण स्क्वेअर आहे, स्क्वेअर लिहायचा राहिलेला आहे. पुढची टर्म 2 sin x डेरिव्हेटिव्ह आता फक्त साइनचा घ्यायचा विच इज cos x. ही टर्म इथे कंप्लीट झाली. आता ही ब्रॅकेट मधली टर्म नीट बघितली तर लक्षात येईल 2 sin थीटा इंटू कॉस थीटा अशी टर्म आली आहे. म्हणजे ह्या टर्मसाठी आपल्याला फॉर्म्युला लिहिता येतो 2 थीटाचा जो आत्ता येईल sin 2x च्या फॉर्ममध्ये. सिमिलर वेनी इथे मायनस साइन आपण मल्टिप्लिकेशनच आहे सगळे टर्म म्हणून ही जी मायनस साइन आहे ती आपण पुढे कन्सिडर करूया आणि ही टर्म पण 2 cos इंटू साइन म्हणजेच वाचताना कशी वाचायची 2 sin x इंटू cos x अशी जर वाचली तर ह्याही टर्मसाठी 2 थीटाचाच फॉर्म्युला येईल. सो ह्या टर्मसाठी आणि ह्या टर्मसाठी आपण 2 थीटाचा फॉर्म्युला यूज करणार आहे. फरक फक्त इतकाच आहे हा जो मायनस साइन आहे तो आपण पुढे कन्सिडर करायचा आणि सिम्प्लिफिकेशन व्यवस्थित करून घ्यायचं. सो मायनस साइन जी आहे ती मी पुढे लिहिली 1 प्लस sin स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 3 1 प्लस cos स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ही जी टर्म आहे ती 2 थीटाचा फॉर्म्युला यूज करा sin 2x. सेम प्रोसिजर सेकंड टर्मसाठी 1 प्लस cos स्क्वेअर x ब्रॅकेट क्यूब इंटू 2 1 प्लस sin स्क्वेअर x इंटू sin 2x. सेम फॉर्म्युला यूज झाला. आता ह्या दोन्ही टर्म नीट जर ऑब्झर्व केल्या तर ह्याच्यामधनं कॉमन काय निघतंय आपल्याला sin 2x ही टर्म कॉमन येते दोन्ही टर्म मधून. तेवढी टर्म कॉमन काढली की आपलं जे फायनल आन्सर आहे ते आपल्याला रिराईट करता येईल. सो फायनल आन्सरसाठी आपण कॉमन काढूया sin 2x. हे जर कॉमन काढलं sin 2x पहिली टर्म निगेटिव्ह आहे आणि दुसरी टर्म पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण लिहिताना दुसरी टर्म अगोदर लिहूया आणि नंतर पहिली टर्म लिहूया. म्हणजे टर्म पॉझिटिव्ह अगोदर 1 प्लस cos स्क्वेअर x ब्रॅकेट क्यूब इंटू हा जो 2 आहे तो मी इथे लिहिते 2 1 प्लस sin स्क्वेअर x. आता दुसरी टर्म निगेटिव्ह आहे मायनस लिहिताना हा जो 3 आहे तो मी पुढे लिहीन आणि बाकीच्या उरलेल्या व्हॅल्यू आहे तशाच लिहून काढेल. सो टर्म डिराईट होईल 1 प्लस sin 3 अगोदर लिहूया sin स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 प्लस cos स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा कर्ली ब्रॅकेट जो आहे तो मी कंप्लीट केला. हे आपण कॉमन काढल्यानंतर ही टर्म दिसते. अजून टर्मला सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आणता येतं का हे ऑब्झर्व करायचं. सो इथे टर्म सेम आहे 1 प्लस cos स्क्वेअर x. इथे पण टर्म 1 प्लस cos स्क्वेअर x. इथे स्क्वेअर आहे आणि इथे क्यूब आहे
त्यामुळे स्क्वेअर कॉमन काढता येईल आपल्याला, तो स्क्वेअर कॉमन काढूया. सिमिलरली इथे एक टर्म आहे आणि इथे एक टर्म आहे. ह्याची पॉवर 2 आहे आणि ह्याची पॉवर 1 आहे, त्यामुळे हा जो आहे तो बाहेर येईल. व्हॅल्यू डिराईव्ह करून घेऊया. sin 2x इंटू कॉमन काढा 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, मॅक्झिमम ब्रॅकेट स्क्वेअर बाहेर येईल. तसंच सेकंड टर्म काय आहे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स, ही पण टर्म आपण कॉमन काढली. मग आतमध्ये काय राहिलं ते चेक करा. पहिला राहिला इथे 2 आणि पहिल्या टर्मसाठी एकच व्हॅल्यू शिल्लक राहिली, ही टर्म आहे तशी आपण घेतलेली आहे. ही एक व्हॅल्यू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स मायनस 3 इंटू हा जो 3 आहे तो घेतला. आता ह्यातलं एक बाजूला काढलेलं आहे, एक शिल्लक राहील. ती टर्म राईट करा 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट आणि हा कर्ली ब्रॅकेट सुद्धा आपण कंप्लीट करूया. हा जो आहे तो सिम्प्लिफिकेशनचा फॉर्म झाला. अजून सिम्प्लिफाय करता येईल का? तर करता येईल. ह्या 2नी ह्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करा, ह्या 3नी मायनस 3नी ह्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करा. सिम्प्लिफिकेशन अजून होऊ शकतं, पॉसिबल आहे, म्हणून आपण पुढच्या स्टेप्स लिहितोय. अदरवाईज डेरिव्हेटिव्ह आपलं कंप्लीट झालेलं आहे, पण हे सिम्प्लिफिकेशन महत्त्वाचं आहे. जेवढं डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युलेंची आवश्यकता असते, तसं सिम्प्लिफिकेशनसाठी सुद्धा फॉर्म्युले आणि टेक्निकची आवश्यकता असते. ते कंप्लीट करून घ्यायचं. सो टर्म इन 2 प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 3 साइन स्क्वेअर एक्स. आता हा जो आहे कॉन्स्टंट, त्यांची जी काही सबस्ट्रॅक्शन आहे ती येईल -1. पॉझिटिव्ह सुरुवातीला टर्म लिहूया, निगेटिव्ह आणि -1 जी आहे ती टर्म आपण शेवटी लिहूया. सो परत एकदा ज्या टर्म्स कॅल्क्युलेट होणार नाही आहे त्या आहे तशा लिहून काढूया आणि ज्याचं सिम्प्लिफिकेशन आपल्याला करायचं आहे तेवढे चेंजेस करूया. पॉझिटिव्ह टर्म अगोदर -3 साइन स्क्वेअर एक्स आणि इथे -1. हा जो पूर्ण पॅटर्न आहे तो या पद्धतीने तयार होईल. सिम्प्लिफिकेशन खरं तर अजून थोडंसं येऊ शकतं, पण आपण ते न करता हेच फायनल आन्सर जे आहे ते कन्सिडर करूया. ही जी टर्म आहे ती लास्ट आपली फायनल व्हॅल्यू असेल. तर या पद्धतीने पहिल्यांदा आपण u/v चा फॉर्म्युला यूज केला आणि नंतर जे आतले फंक्शन्स आहेत त्यांचे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केले. हेच कंपोजिट फंक्शन आहे. ह्या एक्झरसाइजमधला हा जो क्वेश्चन नंबर 3 आहे त्याच्यामध्ये बेसिकली हाच फरक आहे की तुम्हाला पहिल्यांदा जे u प्लस v, u मायनस v, u इंटू v, u अपॉन v ह्याचे जे फॉर्म्युलेज आहेत ते पहिल्यांदा यूज करावे लागतात आणि नंतर मग त्याचं सिम्प्लिफिकेशनचं जो कंपोजिट फंक्शन आहे त्याला डिफरन्शिएट करून घ्यावं लागतं. उरलेले प्रॉब्लेम हे क्वेश्चन नंबर 3चे आपण उद्या बघूया.